हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर जसं की काल मी सांगितलं होतं तुम्हाला, मला आहे मेकअपची ऑर्डर. तर ऑर्डरसाठी आले मी. तर हॉलमध्ये अजून कोणीच नाही, नवरीसुद्धा आली नाही. तर आता पहिल्यांदा सगळ्यात अगोदर आहे हळदीचा मेकअप आणि नंतर असणार आहे लग्नाचा. तर असं आहे. तर येऊन तर बसले मी. टेबल पण बरेच वेळ झाला म्हणते मी टेबल आणून द्या, तर टेबल पण आणून देणार. जसं की जे काही सामान आणले तर ते सामान तर सगळं व्यवस्थित लावून घेतलं असतं मी. पण काय अजून चालले, कोणच अजून आलं नाही. कधी येतात काय माहिती. 10चा हळदी म्हणतात बघा, तर 9:30 वाजल्या. कधी होतं आता काय माहिती. आणि नवरी आल्याशिवाय तर मी तर काही करू नाही शकत. तर तुम्हाला दाखवते बाहेरची तयारी सुरू आहे. ते बघा अशी गाणे वगैरे लावले, तिथं तयारी आहे. खुर्च्या वगैरे मांडायचं चालू आहे. इकडं स्टेज आहे आणि हळदीसाठी तर केले. संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला लागलो आणि पनीर बनवायचं. तर इथं माझ्याकडे आहे पनीर. तर कांदा टोमॅटो त्याला भाजून घ्यायला लागले. इथं जिरा राईस ते तांदूळ घातले शिजायला. आणि पुऱ्या बनवायच्या आहेत. पप्पा खाणार नाहीत म्हणजे, त्यामुळे त्यांच्यासाठी चपात्याचं पीठ. तिथं पनीर आहे, कट करून पनीर इकडे मिळते. कट केलेलं पनीर आहे. बेडगी मिरची राहिली की टाकायची, बेडगी मिरची आणि काजू पण टाकावं म्हणते मी थोडंसं. सांडला. आणि हे आपलं बनवणार आहे पनीर बटर मसाला मिक्स. काय म्हणते त्याला, थोडं काजू काढून शोधून. जीत पडशील दोन जावं दिलं की काय पडशील पडशील. काय तर गरज आहे का संचित रे वर यायची उगतच फेटा फेटा का पेटा पेटा म्हणतात ग. फोपून फिटून आहे काय पण म्हणायला लागते. जे आपण खातोय त्याची नावं तर माहिती पाहिजेत जरा. तरली येतली देवी मसाला भाजते मी. चपात्या केल्या त्या तव्यामध्ये खरडा, झणझणीत असा खरडा. तर इथं मिरची भाजून घेतली. इथं कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण. हे चपात्या केलेत आणि त्यात तूप टाकले बरं का. दाखवायचं राहिलं, तुपामध्ये फक्त हा मसाला भाजायला लागतो. आणि इथं भात आपला जिरा राईस. तर सगळ्यात पहिल्यांदा जिरं टाकलं, मग तांदळाचा कलर बदलला आहे बरं का. आणि ह्याच्यामध्ये बेडगी मिरची टाकल्यामुळं कलर छान आला आहे. आणि हे पण मसाला वापरणार आहे मी आता. मसाला आता ह्यातच टाकून मिक्स करून तर आता बघू शकता किती छान असं तेल होतं. आणि बेडगी मिरची टाकल्यामुळं कलर एकदम सुंदर असा आला आहे. आणि त्यातल्या त्यात तो मसाला, त्यामुळं अजूनच छान. आता पाणी टाकते मी. जास्त पातळ असं नाही, ग्रेव्ही टाईप असं थोडंसं घट्ट सरस असं मस्त असं बनवायचं. आपलं मस्त असं बटर पनीर तयार झाले. कधी दिसते हां, वास पण एकदम मस्त ते लागलाय. गॅस बंद करूया आता. आणि हे पुऱ्याचं पीठ मळले मी. घट्ट असं पीठ मळलं की पुऱ्या तेलकट होत नाहीत जास्त. काय चाललंय, मी ना गरम गरम पुऱ्या संचितला करून देत होते. आणि संचित म्हणतो वेटर लोक रोड करा. पनीरची ग्रेव्ही द्यायची का नाही. कसं झालंय हा, छान झाले. व पुरी कशी फुगली, कशी फुगली पुरी. इकडे बघ, छान झालंय का.